नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या स्पष्टीकरणामध्ये आपलं स्वागत आहे. मार्केटमध्ये सध्या एक अफवा खूप वेगाने पसरतीये की कापसाचे भाव स्थिर आहेत, त्यात आता काहीच बदल होणार नाही. पण सत्य काहीतरी वेगळंच आहे. मार्केट शांत अजिबात नाहीये, तर ते एक मोठी उसळी घेतंय. आज मे 2026च्या या कॉटन बूम किंवा कापूस तेजीचा खरं सत्य आपण अगदी पुराव्यांसह उलगडणार आहोत. पण हे सगळं पाहण्याआधी अशाच अचूक आणि थेट फायद्याच्या माहितीसाठी शेतकरी ज्ञान या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग थेट आपल्या मुख्य मुद्द्यावर येऊया. ठीक आहे, चला तर मग याच्यात थेट खोलात जाऊया. बऱ्याच ठिकाणी आता हे ऐकायला मिळत असेल ना की मार्केट स्टडी आहे, भाव स्थिर झालेत, यामुळे साहजिकच चिंता वाटते की आता भाव वाढतील की नाही. पण थांबा, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कापसाचे दर स्थिर नाहीत, तर ते चांगलेच वाढलेले आहेत. बाजारात आतून एक वेगळीच अतिशय सकारात्मक हालचाल सुरू आहे आणि ही हालचाल तुमच्या घामाच्या दामासाठी खूप फायद्याची ठरणार आहे. आणि हा आकडा पहा, तब्बल 9,400 रुपये. ज्या शेतकरी बांधवांनी बाजाराचा अचूक अभ्यास करून आपला कापूस थोडा धीर धरून रोखून ठेवला होता ना, त्यांच्यासाठी ही खरोखरच एक खूप मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. आज मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या वर्षाचा सर्वोच्च कापूस भाव 9,400 रुपये इतका मिळालाय. विचार करा, ही बाजारात आलेली कोणतीही छोटी मोठी उडी नाहीये, तर हा एक मोठा विजय आहे. आणि यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये, सध्या दोन मोठ्या बाजार समित्यांमधील हा फरक जरा नीट लक्षात घ्या. अकोट बाजार समितीमध्ये जिथे नेहमी सगळ्यात जास्त म्हणजे सर्वोच्च भाव असतो, तिथे दर 9,270 रुपये पाहायला मिळाला. पण दुसरीकडे मानवतची बाजार समिती, जी सहसा अकोटपेक्षा थोडी कमी असते, तिने थेट 9,400 रुपयांचा टप्पा ओलांडलाय. हा जो विरोधाभास आहे ना, तो बाजारातील बदलती समीकरणं आणि वाढती मागणी याबद्दल खूप काही सांगून जातो. आता प्रत्यक्ष लिलावातील लाईव्ह परिस्थिती नक्की काय आहे ते समजून घेऊया. बघा, हा सगळा खेळ गुणवत्तेचा आहे. लाईव्ह लिलावामध्ये नंबर 1 क्वालिटीच्या कापसाला 9,365 ते 9,330 रुपये असे अगदी दमदार दर मिळत आहेत. पण हे वास्तवही आपल्याला स्वीकारावं लागेल की जर कापूस वर्दळ म्हणजे थोड्या कमी प्रतीचा असेल तर त्याला 7,850 रुपयांच्या आसपास भाव मिळतोय. त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर सर्व काही कापसाच्या प्रतीवर आणि गुणवत्तेवरच अवलंबून आहे. आता इथे एक साहजिक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो. मे महिन्याच्या या रणरणत्या उन्हात अचानक हे भाव असे का उड्या मारत आहेत? साधारणपणे असे उच्चांकी दर फेब्रुवारीमध्ये किंवा जास्तीत जास्त मार्च महिन्यामध्ये पाहायला मिळतात, बरोबर? मग आता असं अचानक काय घडलं की अनपेक्षित तेजी आली? चला, यामागचं खरं कारण शोधून काढूया. यामागचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं रहस्य आहे हा आकडा, 63,000 रुपये. कापसाच्या गठणचा म्हणजेच कॉटन बेलचा दर तब्बल 2,500 रुपयांनी वाढून थेट 63,000 रुपयांवर पोचलाय. ही माहिती तुम्हाला सोशल मीडियावर किंवा सामान्य बातम्यांमध्ये कुठेही सहजासहजी दिसणार नाही. केवळ अधिकृत आणि 24 तास चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच हा ट्रेंड पाहायला मिळतो. आणि अगदी खरं सांगायचं तर याच अदृश्य ट्रेंडमुळे आपल्या स्थानिक बाजारातही तेजी आली आहे. चला पुढे जाऊया आणि पाहूया हा सगळा क्रम कसा तयार होतो. हा एक प्रकारचा साखळी परिणाम आहे, अगदी एखाद्या डॉमिनो इफेक्टसारखा. होतंय काय? सर्वात आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेली युद्धे आणि तणावामुळे जागतिक बाजारपेठेत गठण खूप तेजीमध्ये आले. या जागतिक मागणीमुळे आपल्या स्थानिक जिनिंग मिल्समध्ये गठणची कमतरता निर्माण झाली आणि या कमतरतेचा थेट फायदा आता वाढीव दरांच्या स्वरूपात आपल्या शेतकरी बांधवांना मिळत आहे. आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनात अशी चिंता असू शकते की अरे, काल तर भाव जास्त होता, आज 100-200 रुपये कमी झाला, किंवा उन्हामुळे कापसाचं वजनही तुटत चाललंय, त्याचं काय? पण माझं स्पष्ट मत आहे की रोजच्या या किरकोळ चढ उतारांकडे किंवा वजनाच्या चिंतेकडे आता फार लक्ष देऊ नका. ज्यांनी 8,500 ते 9,000च्या पुढे कापूस विकलाय किंवा अजूनही राखून ठेवलाय, त्यांचा दीर्घकालीन विचार करता नक्कीच खूप मोठा फायदा झाला आहे. हा एक अतिशय फायदेशीर आणि पॉझिटिव्ह ट्रेंड आहे. पण आता इथून पुढे परिस्थिती थोडी गंभीर आणि अत्यंत जलद निर्णय घेण्याची होणार आहे. कारण या पांढऱ्या सोन्यासाठी आता वेळ खूप कमी उरलाय. एक अत्यंत महत्त्वाची डेडलाईन म्हणजेच अंतिम मुदत आता समोर उभी ठाकली आहे, ज्याकडे त्वरित लक्ष देणं आत्ता अत्यंत गरजेचं आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत यांनी एक अत्यंत महत्त्वाची अधिकृत नोटीस काढली आहे. येत्या शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी मानवतमधील कापूस लिलाव हंगाम पूर्णपणे बंद होणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय, 15 मे ही खरेदीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जो काही कापूस विक्री जाण्याचा आहे तो त्वरित 15 तारखेपर्यंत आणणं गरजेचं आहे, असं अगदी स्पष्ट आवाहन बाजार समितीकडून करण्यात आलं आहे.
मग आता साहजिकच तुमच्या मनात विचार आला असेल की बाजार समिती बंद होत आहे तर आता पुढे काय करायचं? इथेच खरी कसोटी आहे. पण अजिबात घाबरून जायची गरज नाहीये. आता वेळ आहे शांत डोक्याने रणनीती आखण्याची. हातात जो काय थोडासा वेळ आहे ना, त्यात योग्य नियोजन करून जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा ते आपण आता पाहूया. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता केवळ बाजार समित्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. तुमचं पुढचं लक्ष स्थानिक जिनिंग मिल्स असायला हव्यात, खास करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागात, जसे की खामगाव आणि बीड. आपल्या आजूबाजूला ज्या 5 ते 10 जिनिंग असतील ना, तिथे प्रत्यक्ष जाऊन स्वतः परिस्थितीचा आढावा घेणं आता खूप आवश्यक आहे. आणि तिथे जाऊन नक्की काय शोधायचं आहे? तर शॉर्टेज म्हणजेच कमतरता. ज्या जिनिंगमध्ये सध्या कापसाच्या गठ्ठांची कमतरता आहे तिथेच आपला कापूस न्यायचा आहे. कारण बघा, अशा ठिकाणी कापसाची तातडीची गरज असल्यामुळे तुम्ही थेट वाटाघाटी करून प्रति क्विंटल 500 ते 1000 रुपये जास्तीचा प्रीमियम दर नक्कीच मिळवू शकता. साधा गणित आहे. जिथे कमतरता तिथे आपला नफा. शेतकरी बांधवांनी जो एवढा संयम दाखवला त्याचं हे खरोखरच अत्यंत गोड फळ आहे. बाजारात संधी नेहमीच असतात, फक्त त्या आपल्याला वेळीच ओळखता आल्या पाहिजेत. आजचं हे स्पष्टीकरण तुम्हाला नक्कीच योग्य आणि फायदेशीर निर्णय घ्यायला मदत करेल अशी मला खात्री आहे. अशाच अभ्यासपूर्ण आणि अचूक माहितीसाठी यूट्यूब चॅनल शेतकरी ज्ञानला सबस्क्राईब नक्की करा. जाता जाता एक विचार नक्की करा. जर आपण बाजार समित्यांच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या मालाची किंमत स्वतःच ठरवायला शिकलो तर शेतकऱ्याची खरी प्रगती कोणी रोखू शकेल का? पुन्हा भेटूया अशाच एका नवीन स्पष्टीकरणात. तोपर्यंत जय जवान, जय किसान.